आत्मा प्राण नव्हे हे ओळखून घ्या. जनमनाला आत्मज्ञान होऊ शकत नाही. जनाचे मन कायारूपे कायाधर्माने आपल्याला ओळखते. देहबुद्धीचे निरसन केल्याशिवाय आत्मबुद्धी होत नाही. देहातील मळ देहातील चैतन्याला स्पर्शही करू शकत नाही अशी वस्तुस्थिती आहे. तेच आत्मज्ञान देहाच्या रूपाने व्यवहारते आहे. जे जे सुख मागतोय ते ते दुःखाला कारणीभूत होत आहे. जनपणाचे मर्दन करतो तो जनार्दन. माझा जन्म झाला आहे हे मिथ्या पाडणे हे जनार्दन करतो. आत्मा देहाच्या रूपाने मानतोय म्हणून तो दिवसेंदिवस अपूर्ण होत चालला आहे. जन्मकल्पना जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःखाचे निवारण होणार नाही. जन्माचा अहंभाव ज्याला जडला आहे ते ज्ञान आकार विकाररहित निर्मळ पवित्र आहे. या व्यवहाराबद्दल ज्याला नाराजी होते म्हणजे वैराग्य प्राप्त होते त्यालाच ज्ञानसंपदा प्राप्त होते. नारायण ही संज्ञा कायेतील शुद्ध ज्ञानालाच आहे. ओळखीला देह घेतल्याने तोच पंचभूतात मिसळला आहे. देहातील ज्ञान हेच भगवंताचे दर्शन, भगवंताचा सहवास. त्यात व तुमच्यात फरक नाही हे तेव्हाच कळेल जेव्हा वैराग्य प्राप्त होईल. तुम्ही असल्याचे ज्ञान इतर अनेक आठवणी घेऊन त्यांच्या ध्यानात राहते. तेच गुरु आज्ञेने परतवून आपले आपल्यावर धानी लावणे. श्री गुरुच्या हालचालीशिवाय माझी हालचाल काही नाही असा ज्याला बोध होतो तो आत्मज्ञानी होतो. देहरूप माझे नव्हे मानतो त्यालाच गुरुकृपा होते. चैतन्य अनंत अपार आहे. ते किती आहे त्याला माप नाही. मग त्याला मरण कसे? गुरुकृपेने देहजन्माचे रूपांतर ब्रह्मज्ञानात होते. मग व्यक्तिगत जिणे हे त्याच्या लक्षात सुद्धा येत नाही. ज्ञानी जरी सर्व व्यापक असला तरी त्याला एक विचार असतो, हे ज्ञान पुढे प्रगत राहावे असे लायक हृदय कुठे मिळते का ते तो पाहत असतो. नाहीतर सगळेच देवभक्त. देवाची भक्ती झाली तरी ती कोणासाठी? आपल्यासाठी, म्हणजे ती आत्मभक्तीच. आपण आहे ही प्रचिती सदा असावी यासाठी सर्व केले जाते. गुरुवचनाप्रमाणे आकाररहित ज्ञानाची भक्ती कराल तर अमर अविनाशी व्हाल. भक्ती करणाऱ्याचे स्वरूपच परब्रह्म आहे असे पुढे त्याचे निधान होते. अन्न वस्त्र बायका पोरे ही त्यांच्यासाठीच की आपल्यासाठी हवी असतात? आपल्यासाठीच, म्हणजे आत्मभक्तीसाठीच. पण ती आत्मभक्ती देहाच्या रूपाने मानली गेली आहे. ज्यांना आत्मज्ञान झाले आहे ते चराचरात भरून राहिले आहेत. शिवाय निर्गुण निराकार परब्रह्मरूप उरले आहेत. तुम्हाला आत्मज्ञान झाले तर जगातील कर्मधर्म शापवाणी जादूटोणे भूतपिशाच यांचा परिणाम होत नाही. उलट ते प्रयोग करणाऱ्यावरच उलटतात. ज्ञानावर प्रयोग करणारा स्वतःवर आपत्ती ओढवून घेणार. जगातील भविष्यवाद्याचे भविष्य जोपर्यंत तुमच्यावर परिणाम करते तोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान झालेले नाही. स्वप्नात जग दिसले त्यात तुमची काया पण होती. स्वप्न संपून ते जग नाहीसे झाले मग स्वप्न पाहणाऱ्याचे काय झाले? त्याचे प्रेत पडले काय? तो आला नाही गेला नाही. आत्मा प्राण नव्हे हे ओळखून घ्या. नुसते लक्षात ठेवून भागणार नाही. कायेत असे काय आहे की ज्याच्यामुळे आपण असलेले आपल्या लक्षात आहे? तुम्ही गुरुभक्ती करता सावध असा. अंतकाळीची मौज बघायची तयारी ठेवा. बाकीच्यांसाठी ती घबराट असते.